26 एप्रिल 2026 रोजी 4थी आणि 7वीचे स्कॉलरशिप पेपर झालेले आहेत. पण आता स्कॉलरशिप पेपर झाल्यावर सगळ्यांना उत्सुकता कशाची असते? ती असते म्हणजे काय की आता मेरिट लिस्ट काय लागेल आणि पेपर कसा होता दादा. सगळ्यांचे मेसेजेस आपले सगळ्यांनी आन्सर की तर बघितली असेल, सगळ्यांनी चेक केलेली आहे. मला खूप सारे मेसेजेस येत आहेत की म्हणतायत की 200 मार्क्स आम्हाला आलेत, कोणाला 250 मार्क्स आलेत, कोणाला 300 च्या जवळपास मार्क्स आले. तर आता आमचा नंबर लागेल का, आम्हाला स्कॉलरशिप भेटेल का? आणि त्याचबरोबर पेपर काही जण म्हणतात आम्हाला खूप सोपा गेला, काही जण म्हणतात खूप अवघड गेला. तर दादा तू सांग आम्हाला की पेपर अवघड होता, सोपा होता की मॉडरेट होता की मध्यम म्हणतो आपण त्याला, बरोबर? तर याच प्रश्नांवर आपण काय करणार आहोत, शेवटपर्यंत चर्चा करणार आहोत. व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि नवीन नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका. तर आपण बघणार आहोत आता 4थी आणि 7वीची ग्रामीण आणि शहरी या दोघांची मेरिट लिस्ट किती लागू शकते, किती मार्क्सच्या वरती आपल्याला स्कॉलरशिप भेटू शकते. आणि त्याचबरोबर 7वीचं पण आपण जर पकडलं तर ग्रामीण आणि शहरी या दोघीही याची किती मेरिट लिस्ट लागू शकते याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं. बघा आताचं जे अनालिसिस आम्ही केलंय त्याच्यानुसार आपल्याला जर बघायला मिळतात तर आपला हा 4थी आणि 7वीचे 2 पेपर झालेले आहेत, बरोबर? त्याच्यापैकी आपल्याला 4थीचा जो पेपर आला होता, जेन्युनली ज्यांनी एकदम प्रामाणिकपणे अभ्यास केलाय, पुस्तकाच्या बाहेर एकही प्रश्न नव्हता. सगळे आपले चारही विषय असो, बुद्धिमत्ता, गणित, इंग्रजी आणि त्याचबरोबर मराठी या चारही विषयाचे प्रश्न आपल्याला पूर्ण पुस्तकामधूनच आलेले होते. ज्यांनी प्रामाणिकपणे सक्सेस स्टडी पॉईंटचे आमचे लेक्चर्स केलेले असतील आणि ज्यांनी शाळेमध्येही बराचसा अभ्यास केलेला असेल त्यांचा एकही मार्क्स कुठे जायला नको. आपण ठरवू शकतो की आपला 300 मार्क्सचा पेपर होता, त्यापैकी 10 ते 15 क्वेश्चन्स आपल्याला मिसबॅलन्स होऊ शकतं, घाईमध्ये गडबड होऊ शकते, पण बाकीच्या क्वेश्चन्सचं व्हायला नको. म्हणजेच आपण जर करायचा तर हा पेपर होता सोपा पेपर होता, इझी पेपर होता. 4थीचा हा स्कॉलरशिपचा पेपर इझी होता. 101% आपण सांगू शकतो की हा पेपर खूप इझी होता. आणि ज्यांना अवघड गेलाय त्यांना अभ्यासात कुठेतरी काठिण्य पातळी आलीत, अभ्यासात कुठेतरी ते कमी पडलेत, असं पण समजून जाऊ नका. पण आता माझ्या हिशोबानुसार जर ग्रामीण भागातून आपण बघितलं तर आपल्या महाराष्ट्राची मेरिट लिस्ट लागू शकते ही 255 ते 260च्या वर. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना 255 ते 260 स्कोर येतोय ते सेफ स्कोर आहेत. आता 10 मार्क फ्लक्च्युएट होऊ शकतात, मागे पण जाऊ शकतात, 10 मार्क्स पुढे पण येऊ शकतात. म्हणजे आपण अप्रॉक्सिमेटली सांगायला आपणही आयोग नाही, पण आमच्या एक्सपिरियन्सनुसार आम्ही सांगतोय की 10 मार्क्स कमी पण होऊ शकतात, 10 मार्क्स वाढू पण शकतात. म्हणून मी तुम्हाला एक रेशो सांगितलाय, एक क्लास सांगितलाय की एवढ्यामधून एवढ्यापर्यंत येऊ शकतं. कळालं? आता याच्याच मध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या शहरातून तुम्ही आपला व्हिडिओ बघतायत आणि त्याचबरोबर तुम्हाला किती मार्क्स पडले आहेत स्कॉलरशिप मध्ये, तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं, मग आम्ही त्याच्यावर डिसाईड करून सांगू. आणि बघा या 4थी स्कॉलरशिप नंतर 5वी नवोदय वगैरे सर्व आणि 7वी नंतर 8वी NNMS चे क्लास, NNMS चे सगळ्या याचे क्लास आपण सुरू करतोय 1 मे पासून. तर लवकरात लवकर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून जाऊन आमच्याशी चर्चा करा. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तेही आम्हाला अजून विचारू शकतात स्कॉलरशिप बद्दल. कळालं? त्याच्याच नंतर आता शहरीची मेरिट लिस्ट काय असते, याच्यापेक्षा 5 ते 10 मार्क जादा लागते. तर आता 4थी स्कॉलरशिपचं 260 पर्यंत सांगले, हे 260 ते 265च्या अभाव लागेल. कारण की शहरीचे मुलं हुशार असतात, त्यांना सर्व काही असं नाही की ग्रामीण भागातले मुलं हुशार नसतात. आपण ग्रामीण भागातल्या मुलांनाही पुढे नेणार आहोत. जर तुम्ही सक्सेस स्टडी पॉईंटला जॉईन असाल तर तुम्ही 101% ग्रामीण भाग शहरी भागाच्या पुढे जायला वेळ लागणार नाही. तर लक्षात ठेवायचं की 265 पर्यंत ही मेरिट लिस्ट 260च्या वरती आरामशीर लागेल. तर याच्यात काय आहे की तुम्हाला शहरी भागातल्या मुलांसाठी क्लासेस वगैरे अवेलेबल राहतात, त्याच्यामुळे तुम्हाला इथे चांगलं 5 ते 10 मार्क जास्त घ्यावं लागतात. आता झाला हा फोर्थचा पोर्शन एवढा होता. याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल की तुमची मेरिट लिस्ट काय लागू शकते आणि पेपर कसा होता. कळालं? आता त्याच्यानंतर आपण चर्चा करणार आहोत 7th स्टँडर्ड. आता 7th स्टँडर्डचा पेपर जास्त अवघडही नव्हतात, जास्त सोपाही नव्हतात. तो होतात मध्यम, म्हणजे मॉडरेट होतात. काय होतात? मॉडरेट पेपर होतात. त्या पेपरमध्ये काठिण्य पातळी थोडीशी जास्त होती. म्हणजे काय, वेळ खाऊ पेपर आपण ज्याला म्हणतो ना, की ज्याच्यात वेळ जास्त आपल्याला इन्व्हेस्ट करावं लागेल, अशा प्रकारचा हा पेपर होता. मग काय होणार आहे, त्याची मेरिट लिस्ट थोडीशी कमी लागेल. म्हणजे जर इथे 250-60 लागते तर याची 250च लागेल. म्हणजे काय की ग्रामीण भागाची मेरिट लिस्ट काय लागणार तिथे 250 आणि शहरी भागाची तिथे लागेल 260 प्लस.
कळालं? म्हणजे 10. आता याच्यात पण 10 ते 20 मार्काचं फ्लक्च्युएशन होऊ शकतात, पण आपण जर 250च्या वर आहोत तर 101% आपण शुअर राहायचंय की आपल्याला स्कॉलरशिप भेटणारच. स्कॉलरशिप बद्दल सगळ्या अपडेट्स लागणार आहेत. त्यांचा रिझल्ट कधी येईल, त्यांची मेरिट लिस्ट कधी लागेल, आन्सर की कधी येईल शासनाची, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे अवेलेबल होणार आहेत. लवकरात लवकर तुम्ही काय करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय, बेल आयकॉनलाही प्रेस करायचंय आणि जे स्कॉलरशिपचे व्हिडिओज आहेत त्यांना बघायला विसरायचं नाही. आणि पुढे जर तुम्ही तयारी करतायत एखाद्या एक्झामची तर आपल्याकडे मंथन, स्कॉलरशिप, नवोदय, NNMS, MTS सगळ्या काही एक्झामची आपल्याकडे तयारी करून घेतल्या जाणार आहेत. सगळ्या ग्रुपच्या लिंक्स खाली आहेत. लवकरात लवकर जॉईन व्हा आणि तुमचा प्रवेश आमच्याकडे लवकरात लवकर नोंदवा. सगळं काही फ्री ऑफ कॉस्ट आहे. नोट्स आहेत, अजून क्वेश्चन पेपर्स आहेत. तुम्हाला जेही लागले सक्सेस स्टडी पॉईंटच्या तर्फे आम्ही तुम्हाला सगळं काही प्रोव्हाइड करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि आमची काहीही मदत लागली तर चॅनलवर तुम्ही कधीही आमच्याशी संपर्क साधू शकतात. थँक्यू.